रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल। माफी मागून बोलतो, काही लोकांची कीर्तन ऐकली ज्यांच्या कीर्तनात कधी ज्ञानोबरींची ओवी येत नाही, कधी गीतामाऊलीचा एखादा श्लोक येत नाही, तुकोबारींचं प्रमाण येत नाही, अशी कीर्तन आपल्याला ऐकायला मिळतात. पण पूर्वीची तमाशे जर आपण पाहिली, तुकोबारींची प्रमाण काय, संतांच्या वाणीचा आधार काय, अहो गवळणी काय, त्या गजानना महाराजांचं स्तवन काय, गणपती बाप्पाचं स्तवन काय, रागदारी त्यांची तयार, एक राग ऐकावा आणि श्रोत्याचं मन प्रफुल्लित करावं. असे जुने जाणते कलाकार तमाशाच्याही स्टेजवर आपल्याला या महाराष्ट्रानं पाहिलेले, महाराष्ट्राच्या संस्कृतीतला लोककलेतला तो एक भाग आहे. त्यामुळं त्या स्टेजवरही वारकरी संप्रदायाच्या विचाराला मात्र ज्यांनी तिलांजली दिली नाही, नंतरच्या कालावधीत त्यांनाच त्या क्षेत्रात, कारण तिथं चुकीचीच माणसं भेटतात महाराज, त्या क्षेत्राचा वीट आला, त्यांनी स्वतः वारकरी संप्रदायामध्ये स्वतःला वाहून घेतलं, उत्तम मृदंगाचार्य झाले. मृदंगाचार्य झाल्यानंतर वारकरी संप्रदायाची उत्तम सेवा त्यांनी या गावामध्ये केली. अन्नदानाचा छंद असलेलं एक गजानन बाबा नावाचं व्यक्तिमत्व, नावातच त्यांच्या गजानन आहे. हो, गजानन आनंद, गजानन करदे आनंद अशी म्हणतात आमच्याकडे. आमचं विदर्भ प्रांतात जरा गाव येतं, आम्हाला फार जवळ आहे गजानन महाराजांचं नगर, सद्गुरू गजानन महाराज फारच जवळ. आणि गजानन नावाच्या माणसाला जर खाऊ घालायचा छंद असेल तर मला असं वाटतं तो सगळ्यात मोठा छंद इथं गजानन बाबांनी जोपासला. तुम्ही गजानन महाराज संस्थान शेगावच्या कोणत्याही शाखेत जा, तुम्हाला जवळ असलेली शाखा त्र्यंबकेश्वरला जा, इतकं सुंदर जेवण मिळतं तिथे. का ते जेवू घालतात? कारण ज्या वेळेला एका खोडाला टेकून स्वानंद सुखनिवासी अवधूत ताल योगी योगी राजा गजानन महाराज उभे, प्रचंड भूक लागलेली, विदर्भातली कोळी भाषा पंगत बसलेली आहे, सगळी वाढते पंक्तीत फिरत आहे. काही सामाजिक राजकारणात काम करणारी माणसं पंक्तीला पदार्थ कुठं कमी पडू नये याकरता फिरत आहे. त्यावेळेला गजानन महाराज आवाज देत आहे, मला भूक लागली रे, मला अन्न दे रे, मला वाढ रे, माया पोटात कावळे बोंबलून राहिले रे, मला अन्न दे रे. कोळी भाषा महाराजांची विदर्भात. चल रे गोसावड्या, तुला पाहिजे का अन्न? काढून द्यावं गजानन महाराजांना तिथून. महाराजांची भूक मावत नाही, खोळाला टेकून महाराज उभे, हा या पंक्तीतून जात नाही म्हणून अख्ख्या पंक्तीतल्या पत्रावळ्या उचलून आणल्या आणि त्या पत्रावळ्या ज्या खोडाला टेकून गजानन महाराज उभे त्या खोडावरच टाकल्या, ढिगाराच केला तिथं. हसायला लागले महाराज, अरे बरं झालं तुम्ही नाही अन्न दिलं मला, पण माझी अन्नपूर्णा मला अन्न घेऊन आली. उष्ट्या पत्रावळ्या इथं टाकल्या ना, आलं माझ्याजवळ अन्न. वाईट वाटतं कधी कधी की अन्न उष्ट होतं याचं नवल नाही, पण उष्ट अन्न खायला पत्रावळी सुद्धा स्वच्छ नव्हती, उष्टीच पत्रावळी. उष्ट्या पत्रावळी घेऊन भक्षण करीती भाताचे कण, तेजस्विनीची क्रांतिमय तनू, असा तपस्वी माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी, प्रगटला योगी. ओ गण गण गणात होते, गण गण गणात होते, ओ गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते. अनुरेणूमध्ये ब्रह्म व्यापिले, लई उद्गाती समान, पुण्य दिवसी
उष्ट्या पत्रावडीवरच उष्ट अन्न. पण ज्या गजानन महाराजांना उष्ट अन्न खायला या जगानं पत्रावडी सुद्धा उष्टी दिली, त्याच गजानन महाराजांच्या शाखेमध्ये संस्थांमध्ये आपण जा. गण गण गणात बोते म्हणता बरोबर पंचपक्वान्नाचं ताट भक्ताच्या पुढे येतं. ही क्रांती या राज्यात गजानन महाराजांनी केलेली आहे. आज महाराष्ट्रात फक्त 10 मुलं घेऊन जा तुम्ही गजानन महाराज संस्थानला. आम्हाला भजनाला साहित्य पाहिजे. रामनवमीला जा, ऋषी पंचमीला जा, प्रगट दिनाला जा. 3 दिवस फक्त साहित्य पाहिजे. फॉर्म भरला, टाळ घ्या, 10 टाळ, विना, पखावाज, ग्रंथ, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा, बसायला आसन, सगळंच. आमच्या तर भजनाची सुरुवातच गजानन बाबाच्या टाळाने झाली. त्यामुळं गजानन या नावाप्रती प्रचंड आदर, प्रचंड सन्मान या राज्यामध्ये. तो एक गजानन गणपती बाप्पाच्या नावाने, त्यानंतर मग स्वानंद सुखनिवासी अवधूत ताल योगी राजा गजानन महाराजांच्या नावाने. असंच गजानन नाव आई वडिलांनी दिल्यानंतर आपल्या आयुष्याचा प्रवास करणारे आपले हे गजानन बाबा, ज्यांना गजानन बाबाच म्हणायचे, त्या गजानन बाबांनी वारकरी संप्रदायाच्या सेवेतून, अन्नदानातून, लोकांच्या सेवेतून, सामाजिक कार्यातून, समाजकारणाचाही त्यांना आनंद होता, आवड होती. अशा विविध अंगी अष्टपैलू एक असलेलं व्यक्तिमत्व. आज त्यांनी इहलोकाचा प्रवास संपून वर्ष झालं. आणि वर्ष झाल्यानंतर वर्षपूर्ती मात्र त्यांच्या परिवाराने खूप चांगली आयोजित केली. त्यामध्ये मी 3 सुपुत्रांना, त्यांच्या कन्येला आणि पूर्ण परिवाराला शतशः धन्यवाद देतो. आणि मिळालेल्या वेळेमध्ये या अभंगाची काहीशी सेवा तुम्हा सगळ्या श्रोतृगणांच्या साक्षीनं करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या द्वारा भक्ताचा स्वधर्म काय आहे हे भक्ताला शिकवण्याचं, सांगण्याचं काम करत आहे. स्वधर्माची वाटचाल ही प्रत्येकाच्या आयुष्यात असली पाहिजे. ज्याने स्वधर्म सोडला त्याचा त्यालाही त्रास होतो, आणि ज्याबद्दल तो स्वधर्म निभवायचा आहे त्या परिवारालाही, त्या कुळालाही त्रास होतो. पत्नीने स्वधर्म सोडला, पतीला त्रास होईल. भक्ताने स्वधर्म सोडला, भगवंताला त्रास होईल. राजाने स्वधर्म सोडला, प्रजेला त्रास होईल. प्रजेने स्वधर्म सोडला, राजाला त्रास होईल. सांगा आता किती कठीण काम आहे होते. म्हणजे सोनं जास्त झालं तर त्याचा वापर कुठं करावा, काय करा. जग फार प्रगल्भ झालं महाराज. म्हणजे आता 2 लोकांचा हात धरता येत नाही. एक पेंटर आणि दुसरा टेलर. या दोघांनी जे केलं ती फॅशन होऊन राहिली सध्या. टेलरने कसंही कपडा शिवू द्या ती फॅशन होते, आणि पेंटरने कसंही रंग मारू द्या ती फॅशन होते. का जगामध्ये फार वाटचाल सोजवळ तिची राहिलेली नाही. तसं इकडं सुद्धा झालेलं आहे. याची जाणीव तुकोबाऱ्यांना असल्यामुळं तुकोबारे म्हटले त्या स्वधर्माची जाण भक्त म्हणून आपल्याला असली पाहिजे. ज्ञानीमार्गाने जाणाऱ्या मुमुक्षुला, कर्माचरणाला, ज्ञानाला आणि भक्ती मार्गाने जाणाऱ्या लोकांना तुकोबारांनी उपदेश केलेले दिसत आहे. पण महाराज म्हटले हा उपदेश स्वधर्माचा आहे, आणि तो भक्ता करताय, तो भक्तालाच कळेल काय स्वधर्म आहे. हो, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठेनं भाव भगवंताच्या चरणावर समर्पित करणं हा मानवी जीवनाचा स्वधर्म आहे. लक्षात घ्या, हा स्वधर्म विसरू नका. तुकोबारे म्हटले ज्याने ज्याने हा स्वधर्म विसरला, चुकला, त्याला अंतकाळामध्ये त्रास झाला. मग त्याला अंतकाळात करतं माणसं खाली धरतात घरातले. तेव्हा कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. प्राण जायच्या वेळेला कळतं काय, राहती निराडी रांडा पोरे सकळ. की अरे हे सगळे बाजूला राहतील आणि आपण आपला स्वधर्म विसरून चाललो. अरे राम 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 राम. तुआ मुद्दल गमाविली आहे, त्याला व्याज तर मिळवलं नाही, उलट होती ते मुद्दल आपण गमावून बसलो. हे अंतकाळात माणसाला कळतं. मग त्यावेळेला स्मशान घाटावर लिहिलेलं असतं की प्यारे मंजिल तो तुम्हारी यही थी, उम्र बीत गई आते आते. मंजिल तो तुम्हारी यही थी पर उम्र बीत गई आते आते. क्या मिला तुझे दुनिया वालों से,
अरे तुझे तो अपनोने जला दिया जाती जाते. तुला ज्यांनी पेटवलं ती गावातली नव्हती वेड्या, तुझ्या घरातली होती. मतलब के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. टिकट मिला है जाने का, डेरा लगाया स्मशानों में. वहाँ जलाने वाले लाखों थे, ओ वहाँ जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. मतलब के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब के है सब संग साथी, जब वक्त पड़ा तब कोई नहीं. जग मतलबी आहे, तेव्हा कळतं माणसाला स्मशानभूमी. तेव्हा कळून काय उपयोग आहे? तिथे गेल्यावर म्हणतात माणसं स्वधर्म कळवा ना. ज्या कालावधीत जसं वागायचं तसंच वागावं लागतं. उन्हाळ्यामध्ये गरम पिऊन चालत नाही, इथं काही थंड घ्यावं लागेल, मठ्ठा घ्यावा लागेल, लिक्विडला न्याय द्यावा लागेल. लिक्विड म्हणजे लिंबू सरबत, ज्यूस, याला लिक्विड म्हणतोय मी. ताक पिलं पाहिजे या दिवसात. मला एक जण म्हणे उन्हाळ्यात थंड काय, कैरीचं पण, लिंबू सरबत, बर्फ. म्हटलं उन्हाळ्यात थंड किचन, त्याचं किचन थंड, त्याचा उन्हाळा चांगला. नाही तर तू किती थंड पेन ते गरम असली तर काय करता, याला ती गार पाहिजे, नाही तर नाही होत ते. सुखी जीवनाला चाकोरी लागते महाराज. ज्या घरात चाकोरी सोडून वागणाऱ्या महिला आहे, चाकोरी सोडून वागणारी मुलं आहे, चाकोरी सोडून वागणारी माणसं आहे, त्या घरात आनंद कधी नांदायला येत नाही. तुम्ही पहा, ज्या महिलांनी लाज नावाचा स्वधर्म सोडला त्या घरात सुख नाही. ज्या घरामध्ये संशयग्रस्त नजरेने जग एकमेकांकडे पाहतं त्या घरात सुख नाही. अरे 11 वाजता लोकलची ट्रेन पकडून नवरा घरी येतो आणि संशयाच्या नजरेने ही बाई त्याच्याकडे पाहतं, काय सुख असेल त्या घरात? दिवसभर काम करतो बिचारा आणि संशयाच्या नजरेने पाहते. 10 दिवस माहेरात राहिलेली बायको आहे आणि ती घरी आल्यावर येताना नवऱ्याचा डबाही घेऊन येते, टिफिनही घेऊन येते, माझ्या नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ आहे. तरी हा दरवाजा उघडल्यानंतर त्या बाईकडे संशयाच्या भावनेने पाहतो. त्या घरात कधी सुख नांदत नाही. जिना आपला स्वधर्म जगण्याचा सोडला, ती पुरुष असो ती स्त्री असो, दोन्ही तटाक दोन्ही तीर आपले उद्ध्वस्त करून ठेवतात. आणि काही लोकांनी स्वधर्म सोडूनच सध्या वाटचाल चालू केली. अरे सकाळ देवाच्या नावानं होत नाही, काही काही बहादरांच्या घरात ज्ञानेश्वरीनं होत नाही, गाथ्यानं होत नाही, सकाळ होत नाही देवाच्या नावानं, भांडणानेच. आमच्या गावातले एका तात्या नावाचा माणूस, रोज त्याची बायको 3दा भांडायची त्याला, 3दा बरं का, सकाळ दुपार संध्याकाळ 3 सांजा. आमच्या गुरुजींकडे आला म्हणे, बाबा ही खूपच भांडते हो, घटस्फोटच घेतो म्हणे. त्यानं घटस्फोट घेतला, पण ती बाई एवढी जुलाल होती महाराज. त्या बाईनं तात्याचा घटस्फोट होता बरोबर 15 दिवसानं तात्याच्या शेजारीशी लग्न केलं. पण तात्याशी भांडायला आलीच. ते म्हणे तो नाही तर शेजारी, पण मी भांडीन तर ती अशीच. काय या बायांना स्वधर्म शिकवता? त्याला संस्कार लागतात मूळ स्वधर्म कळायला, कारण तो भक्तांचा आहे. भक्तांचा स्वधर्म, भक्ताला स्वधर्म शिकवावं लागत नाही, तो 8-8 पिढ्यांपासून रक्तात आहे. उपास नाही, रक्तातच हवी लागते महाराज. कला ही रक्तातच हवी लागते. तुम्ही पहा, गुणवत्ता आणि अनुवंशिकता या दोन्ही गोष्टीचा जवळून संबंध आला की समजावं या घरावर परमेश्वराची कृपा आहे. बाप हुशार आहे आणि पोरग बेअक्कल निघालं, तसं नाही. बापाकडूनची हुशारी पोरानं निदान 50% घ्यावी आणि नंतर त्याचं 50% डोकं वापरावं आणि पुढं चालत राहावं. काही घरात आहे शिकवावं लागत नाही. माशाच्या पिलाला पोहणं नाही शिकवावं लागत, ते जन्मालाच पाण्यात येतं. त्यामुळं जन्माला आल्या आल्या त्याच्या बापाला विश्वास असतो, हे पोहणार, ते माझं आहे. समुद्रात आलं तर समुद्रात पोहणार, डबक्यात आलं डबक्यात पोहणार आणि समुद्राच्या दिशेनं जाणार. पोहणार, तुम्ही त्याला कुठेही घाला. माशाला असं आहे का विहिरीत पोहणारे मासे नदीत पोहू शकत नाही? तुम्ही कुठेही टाका त्याला, त्याचा स्वभाव आहे तो. त्याला माहिती आहे आपला स्वधर्म आहे, हा विसरून चालणार नाही, पण विसरता येत नाही. तशा आपल्याला मूळ सवयी लागून गेल्या या भौतिक सुखातल्या, की हेच सुख माझं आहे, हेच सुख माझं आहे. ते आपलं नसतं पण तेच माझं आहे. एका घरी चहा घ्यायला गेलो, त्या म्हातारीचा पोरगा असा हात जोडायचा, काय म्हणायचा, राम 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 राम
राम राम पुढं कोणी असो नसो राम 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 राम. म्हटलं आजी काही तुझं पोरग भाविक आहे, कोणी आलं की राम राम म्हणते. ते बुढी म्हणे कोणी आलं की नाही तो कधी राम रामच म्हणत राहते. म्हटलं नशिबा नाही तू, खूप भाविक आहे तो. ते म्हणे तो भाविक नाही, तो जिल्हा परिषदला उभा होता आणि पडला, तेपासून असाच करून राहिला राम 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 राम. भुलले लोक जगणं एखाद्या सुखा करता माणसं पागल होऊ शकतात, देवा करता नाही. मूळ सवय जाऊन नाही राहिले लोकांच्या. मूळ सवय कशाला म्हणता, जी जातच नाही. एकदा लागली म्हणजे एका पोरीचं लग्न झालं, गरीब कुटुंबातली पोरगी श्रीमंत घराची सून झाली. तिला सवय होती, तिला कधी कोणी सांगितलं बाई पाणी आण, ती म्हणायची हा, दोन धुई हा, भांडी घास हा, झाडून काढ हा. एक दिवस सासऱ्यानं ऐकले, ते म्हणत हा 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 काय करून राहिली, होय म्हणायचा. काही सांगितलं की होय म्हणायचं, हा म्हणायचं नाही. काय म्हणायचं असेल, ती म्हणे होय. काय म्हणायचं असेल, होय. काय म्हणायचं असेल, होय. म्हणे म्हणत असेल ना असं, म्हणे हा. याला मूळ संस्कार म्हणतात. ते जात नाही महाराज, ते घालवायला आणि स्वधर्माच्या वाटचालीत आणायला, चाकोरीत आणायला संत लागतात. जसं लेकराची बिघडलेली सवय सुधारवायला माय लागते, तसं जीवाची बिघडलेली सवय सुधारवायला आणि स्वधर्म शिकवायला संत रूपी माय लागते. तुकोबाराय ज्ञानोबाराय रूपी माय लागेल, तेव्हा जे स्वधर्म कळत नाही. लहान लेकरू आहे, आपणही सगळे लहानातही छोटी छोटी पोरं आहे, यांना फार सवयी लागतात. पहा तुम्ही, काही कानातच असं करता, काही पोरं नाकातच बोट घालतात. त्या आईला पटवत नाही, मूर्खा असं करायचं नाही, हे सांगायला माय लागते. अरे मी एका घरी सोमवार सोडायला बसलो, एवढा अंगठा तोंडात घाली पोरा, हा पुरा अंगठा, पुराचा पुरा. आणि मी जेवण करून राहिलो, म्हटलं मेलो गळ्या आता बापा रे. पण हा अंगठा तोंडात घालते म्हटलं का बरं, तो नुसता तोंडात ना घाले, तो चोखून चोखून तो अंगठा बाहेर काढे आणि पुन्हा तोंडात घाले. मी जेवायला बसेल, जेव सांग तुम्ही घेता आरती चपाती, सुनील भाऊ दशरथ भाऊ घेऊन कोणी जेवीन. अरे कसं जेवीन, ते बिबतचं वाटतं ना मला चालते. मी कसं बस 1-1.5 चपाती खाल्ली. त्या मावशीला म्हटलं तुमचं पोरगाही नाही, हो काय म्हटलं, त्याला खराब सवय लागली, तोंडातच अंगठा घालते. ते बाई म्हणे तुम्ही काळजी करू नका महाराज, माया बी ध्यानात आलं ते की खूपच तोंडात अंगठा घालून राहिला तो, पण उद्यापर्यंत मी त्याला ते सवय ठेवत नाही. म्हटलं चांगल्या चांगल्याच्या गेल्या नाही. आधी होती दासी पट्टर राणी केली, तिशी तिची हिंडणे जाय ना. एखादी सुया घ्या मनी घ्या विकणारी बाई गावात फिरली, तिला जर राजाची बायको केली तर तिची सवय जाईन का. आमच्या भागात झालतं ना असं, तिला 2 गल्ल्या फिरल्याशिवाय जेवणच धके ना. 2 गल्ल्या फिरूनच येत जायची राजाची बायको. मागच्या गल्लीत गेली, त्या बाया म्हणत घे ना तू राजाची बायको झाली. ते म्हणे चांदीचा हत्ती त्याला सोन्याची पाय, चांदीचा हत्ती त्याला सोन्याची पाय, आणि राजाचं नाव घेते अर्धी भाकर वाढ ग माय. याला म्हणता आधी होती दासी. म्हटलं चांगल्या चांगल्याच्या सवयी जात नाही, तू काय करून राहिली अशी सवय जाणार नाही. ती म्हणे बाई म्हणे महाराज पोरगा उद्या तोंडात अंगठा घालणार नाही म्हणजे नाही. आई येते शेवटी, तिथं हब नाही कामाला, तिथं मायच लागते महाराज. खरं सांगतो तुम्हाला, दुसऱ्या दिवशी त्या पोरगाचा तोंडात अंगठा घालणं बंद झाला बा. मी त्या बाईचे पाय धरले, म्हटलं मावशी एका रात्रीतून काय केलं तुम्ही नेमकं असं की तुमचं पोरग तोंडात अंगठाच घालत नाही. काही नाही म्हणे महाराज, त्याची थोडी चड्डी ढिली केली. म्हटलं चड्डी ढिली, त्याची चड्डी इतकी ढिली आहे म्हणे की हात चड्डीहून काढला की चड्डी खाली जाते. हात तोंडात घालीन कधी तो, त्याचं रिकामपणा ठेवलं नाही ना. पण मूळ वाटचालीत आणायला कोण लागतं, माय लागतं. जसं लेकराला वाटचालीत आणायला, अरे स्वधर्म आईनच शिकवला. आपल्याला काय कळत होतं का स्वधर्म. कीर्तनात बसलेला प्रत्येक जणांना मुतून जमीन सारवलेली आहे. मुतून लघवी नाही म्हणत मी, मुतून. काय बोलताय तुम्ही विशाल भाऊ, अरे प्रमाण माझ्या नामदेवरांचं. मुतून या हाते, मुतून या हाते, मुतून या हाते भूमी सारवी, मुतून या हाते, मुतून या हाते, मुतून या हाते भूमी सारवी, 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 सारवी.
उन्नती बलराम पोटाशी पुसती दोघे जण बलराम कृष्ण. काय प्रमाण आहेत नामदेवरांचे, अत्यंत गोड. काय संतांची प्रज्ञा हे कळत नाही. कोण्या काळात, कोण्या विचारात आणि कोण्या अवस्थेत त्यांनी प्रमाण काढली असतील, पण स्वधर्म शिकवायला माय लागते. ते म्हटले, अरे देव जरी असला तरी लघवी करू नको, घाण करू नको, शरीर भरू नको, हे सांगायला यशोदाच लागते महाराज. हे सांगायला देवकीच लागते, मायला लागते देवाची. जर जीवाला सारवायला आणि स्वधर्म जगात शिकवायला इथं वाटचाल कशी करायची, जन्माला आलेल्या पोराला शिकवावं लागतं. पाळणे म्हणायच्या जुन्या महिला, स्वधर्माचा पाळणा होता. वनात राहुनी सीतामाईने लवकुश सांभाळिले. ओ मन आईचे डोले, बाळाचा पाळणा गले. आजही आपल्याकडे पाळणे नवीन नाही, तेच आहे. नदीला पूर असता अंधार, कृष्णासी सांभाळिले बाळा, कृष्णासी सांभाळिले. मात्या पित्याचा आशीष भास्कर. तुम्हाला मलाही बाळ आहे, आपण बाप आहे महाराज. आपलं सुख त्या बाळात आपण पाहतो, ज्याला लहान बाळ आहे. ओ मात्या पित्याचा आशीष भास्कर, ओ ऐसे जरी बिबले, मन आईचे डोले, बाळाचा पाळणा गले रे, मन आईचे डोले, बाळाचा पाळणा गले. जुन्या महिला म्हणायच्या, 18 भार वनस्पती, फळे फुले ओळती, पावित्या पोखरणी, नदी गंगा वाहती, ज्या घरी कुल स्त्रिया, राजराणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया, कासया योग सेविती, प्रियसी मदालसा, सोहम जोरे बाळा, प्रियसी मदालसा, सोहम जोरे बाळा. ही स्वधर्माची माय. आता काय आईलाच विचारलं स्वधर्म कुठं गेला, तर ती म्हणते स्वधर्म नांदायला गेला. पहिल्या दिवशी फिल्मी दुनियेत जन्माला आला बाळ शाहरुख, आणि पाळणा हलवी अशोक सराफ, जो बाळा जो पाळणे म्हणता बा. काय स्वधर्म कळणार आहे. जसं स्वधर्माची वाटचाल ही लेकराला आईकडून मिळते. बाळा असा सुवाग, तुला आनंद मिळेल. कळेवर घेऊन खाणंही कळत नाही तेव्हा ती शिकवते. आणि मग त्या बाळाला स्वधर्म कळाला की मोठा झालेल्या बाळाला ती सांगते, बाळा तुझ्या आईची तुझ्या बापाची इज्जत जाईल, असं वागू नको. लहानपणात कळत नव्हतं तेव्हाही सांगत राहिली, आणि जेव्हा कळायला लागलं तेव्हाही सांगते. तसं तुकोबर आहे, भक्ताला भक्त असला तरी स्वधर्म सोडू नको बाबा. अरे हा आपला धर्म आहे, आपण नाही पालन करणार तर कोण पालन करेल. वेळोवेळी 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 त्या गोष्टीचा आघात करतात. स्वधर्माचीच वाटचाल आयुष्यात असली पाहिजे. तुकोबरांनी बरोबर भक्त निवडला आणि भक्ताला स्वधर्म शिकवला. हा अभंग सगळ्यांकरता नाहीये, केवळ भक्तांचा स्वधर्म आहे. तुकोबरे म्हटले कोणालाही नाही. ज्याला यातलं काहीच कळत नाही त्याला काय सांगायचं, काहीच नाही. त म्हणजे तपेलही नाही, त म्हणजे तत्वही कळत नाही, त्याला श्लोक म्हणून दाखवायचा का, त्याला रागदारी सांगायची का, त्याला ओव्या सांगायच्या का. अरे काय कळणार आहे. या उपाधी माझी गुप्त ज्ञानोबाराय बोलतात, ते चैतन्याशी सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिजे, तैसे विचारता निरसले, सहजे प्रपंच सांडवले, तत्वता तत्व उरले, ज्ञान यासी. हे ज्ञानी लोकांचं काम. तुम्ही जर ज्ञानी असाल तर निवडा स्वधर्म. कधी कधी वाईटातून वाईट माणसाला काढावं लागतं, कधी कधी चांगल्यातून वाईट बाजूला काढावं लागतं, कधी कधी वाईटातून चांगलं बाजूला काढावं लागतं, आणि कधी कधी चांगल्यातून चांगलं निवडावं लागतं.
तुकोबारांनी या अभंगात चांगल्यातून चांगलं भक्ताला सांगितलंय. कधी कधी वाईटातून वाईट निवडायचं असतं. अख्खा वर्ग मूर्खांचा आहे आणि त्यातून एक पोरगा निवडायचा आहे. म्हणजे मूर्खच वर्ग, मूर्खच काढायचंय बाहेर. साहेब आले, राम 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 राम. गावात प्रवेश केला, शाळेत गेले, गुरुजी दिसले, नमस्कार. किती क्लास आहे, वर्ग आहे तुमच्याकडे? म्हटले 3. कोणते? 4थी 5वी 6वी. बरं बरं. पोरं कसे आहेत? खूप हुशार आहे. 5वीतले मुलं कसे? खूप तयार आहे. 4थीतले खूप हुशार आहे. किती वर्ग हुशार आहे 4थीचा? खूप हुशार आहे. मला 4थीच्या वर्गात न्या. साहेबांनी 4थीच्या वर्गात आणलं. बसलेला वर्ग, हा वर्ग हुशार आहे, खूप हुशार आहे साहेब. यातला सगळ्यात हुशार विद्यार्थी हाय, हा पुढं बसलेला आहे, याला उठवा. काय नाव आहे रे? रामदास. वा, हुशार आहे, खूप हुशार आहे साहेब तो. गुरुजी म्हणतात तुम्ही काही विचारा त्याला, तो काहीचे काहीच उत्तर देते. खूप हुशार आहे, विचारा तुम्ही. का रे 35 आणि 35 रे? तो म्हणे 80. मग मी तर सांगूच हुशार आहे तो, खूप हुशार आहे साहेब. अरे पण तो 80 सांगून राहिला ना. सांगू द्या म्हणे, सांगले तर हे बाकीचे 100च्या पुढे. हा बी 120 सांगे पहिले मी नाही आले, दाबदूब करू नये शिलोक आणला. तुम्ही काळजी नको, अजून 5-6 महिन्यात मी त्याला 10 उतरवतो. सांगेन तो 70 कधीतरी. पण हा खूप हुशार आहे. म्हणजे निवडायचा आहे मूर्खच, मूर्खांमधून मूर्ख निवडला. कधी कधी वाईटातून वाईटाचीच निवड होते. कधी कधी समाजामध्ये चालीरीतीत वाईटातून चांगल्याची निवड होते. वाईटातून चांगले निवडणारे 3 रत्न या देशात जन्माला आले. 1, आई चुकीची निघाली तरी देव सोडला नाही, भरत. बाप चुकीचा निघाला तरी परमात्मा सोडला नाही, प्रल्हाद. आणि भाऊ चुकीचा निघाला तरी परमात्मा वचन सोडलं नाही, विभीषण. रामायणामधून काय घ्यावं? दुसऱ्याची बायको सोडून आणायची, मेलो तरी सोडायची नाही, हे घ्यायचं का? ते नका घेऊ. अरे जो न्याय मार्गाने चालतो त्याला पशुपक्षी सुद्धा साथ देतात, आणि जो कुमार्गाने चालतो त्याला सक्का भाऊ सोडून देतो. हा सिद्धांत रामकथेतला आपण घेतला पाहिजे. कुमार्गाने चालणाऱ्या रावणाला विभीषण सोडून गेला, अन्याय मार्गाने चालणाऱ्या श्रीरामाला पशुपक्ष्यांनी साथ दिली. वानर सुद्धा चांगली वागली की साथ देतात. जटायू पक्षानं उपकार मानले, रामरायाला मी निरोप पोहोचवणार आहे. ज्या मांडीवर राजा दशरथाचा जीव जातो ती मांडी रामाची नाही. मुलाची कुठं मांडी? राजा दशरथाचा प्राण गेला तेव्हा. पण जटायू सारखा पक्षी प्राण सोडतो त्यावेळेला परमात्म्याची मांडी. कर्म आहे, थोडं कठीण आहे ते. त्यामुळं न्याय मार्गाने नीतीने व्यवस्थेने चालणाऱ्या लोकांना पशु पक्षी प्राणी कीटक सगळे साथ देत असतात. महाराज, भूमीवर प्रेम करणाऱ्या माणसाला जमीन सहकार्य करते. तुम्ही माझा दावा आहे, पहा तुम्ही. ज्याचा तो नात प्रेम जमिनीवर आहे, त्याला कामापुरती जमीन आहे, त्याच्यावर जमीन माऊली कधी कृपा करत नाही. त्याचा चाललाय तोडका मोडका प्रपंच. पण जमीनवाली आवाज देते. अरे नोकरदाराला सुट्टी असली तर तो ऑफिसकडे चक्कर मारत नाही. काही इज्जतदार शेतकरी असे, हाळाचे शेतकरी, नोकरदाराला ऑफिसला सुट्टी आहे तर ऑफिसकडे तो पाहत नाही. पण काही शेतकरी काम नसलं तरी रोज शेतात जातात. त्यांना विचारा, का ओ मालक, अरे काही काम नाही रानाकडं, आज काय चाललंय शेतीला? ते शेतकऱ्यानं दिलेलं उत्तर आहे, पोरा, अरे जमीन आपली माय येले का? आईकडं काही काम असतं म्हणून जायचं नाही. कधी कधी तिच्या कुशीत जाऊन फक्त मिठी मारली तरी समाधान वाटतं. नुसतं बाळ येतो वर दूध प्यायचं का आईचं? नाही रे, दूध पिणं सोडल्यावरही तिच्या पोटाला चिकटून मिठी मारण्याचा आनंद केवळ आईजवळ आहे. पण ते उत्तम सदाचारी सुपुत्राला कळत असतं. कोणालाही कसं कळेल? तसं महाराज म्हटले, वाईटातूनही चांगलं घेणारी मंडळी. दिवस प्रतिकूल असला त्याच्यातून काय शिकता येईल, काय घेता येईल, पुढे काय जाता येईल, काय स्वीकारता येईल, काय अभ्यासता येईल, वाईटातून चांगलं बाहेर काढायचं. विठ्ठल कामत नावाचा माणूस झाला या देशात, या राज्यात. अनेक हॉटेली दिसतात तुम्हाला विठ्ठल कामत नावाच्या रोडला. तुम्ही हायवेला हॉटेली पहा. अहो, आत्महत्या करणारा माणूस होता तो. पुलावर गेलता उडी टाकायला, पिंपळगावकर पुलावर उडी टाकणार, कर्जबाजारी झाला होता. पण उडी टाकणार त्यावेळेला त्याच्या कानावर एक आवाज आला, 5 रुपयाची भाकरी. हो, 5 रुपयाची, घ्या घ्या घ्या, 5 रुपयाची भाकरी. लाजू नका दादा, 5 रुपये असतील तर द्या, नसतील तर पुन्हा कधीतरी या वाटेला गेल्यावर द्या. पण या रोडने उपाशी जाऊ नका. अरे 5 स्टार हॉटेलमध्ये शेकडो रुपये खर्च करून इतकं पोटभर जेवण होणार नाही तुमचं. एवढं जर्मनच्या पातळ्यातलं पिठलं
आणि गरिबाच्या बाईनं हातावर थापलेली शुद्ध ज्वारीची भाकरी, गावरान दगडी ज्वारीची भाकरी, घ्या ओ दादा, घ्या ओ दादा, असा हात जोडून ट्रकवाल्याला विनंती करणाऱ्या बाईचा आवाज त्या विठ्ठल कामत नावाच्या माणसानं ऐकला. आणि मरतोय आपण, माणूस असून मरतोय, ही बाई असून प्रपंच सांभाळते. मरण्याचा विचार बदलला आणि ती बाई जिथं 5 रुपयाची भाकरी विकायची त्या बाईला सांगितलं, काही अंतरावर तुमचाही धंदा बुडणार नाही आणि माझाही धंदा चालेल, याकरता काही अंतरावर तुमचा आदर्श घेऊन एक हॉटेल चालू करतो. पिठलं भाकरीचं हॉटेल चालू केलं विठ्ठल कामत नावाच्या माणसानं. नावही विठ्ठल कामत दिलं. ते हॉटेल तालुक्यात फेमस झालं, रोडला प्रसिद्ध झालं, जिल्ह्यात फेमस झालं. जिल्ह्यात काय हो, राज्यातल्या प्रत्येक हायवेला विठ्ठल कामत नावाचं हॉटेल आहे. आनंद तुम्हाला सांगतो, याच विठ्ठल कामत नावाच्या माणसाच्या हॉटेलचं ओपनिंग 2 ते 3 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये सुद्धा झालेलं आहे. तेच नाव विठ्ठल कामत. मारायला गेलेला माणूस आहे, वेळ वाईट होती पण चांगलं घेऊन आले. थोडं कठीण असतं पण जी माणसं थकत नाही, जिद्द आहे, उमेद आहे, ती चालत राहतात. माझा भाऊ वाईट आहे ना, सोडून देऊ, रामप्रभूकडे जाऊ, वाईट वेळेतून सुद्धा चांगली वेळ साधू. 14 वर्ष अनुकूची दार दगडावर फिरणारे सीतामाईचे पाय, मखमलीच्या गादीवरचे पाय दगडावर गेले, पण तरी तिनं संसार निर्माण केला. हो, नाही तर लग्न विवाह हा जुगारच आहे. त्या जुगारात हारणाऱ्यांची संख्या जास्त आहे, जिंकणारे कमी आहेत. विवाह नावाच्या जुगारात फार थोडे लोक विवाहग्रस्त आश्रमामध्ये जिंकलेले, थोडे, नाही तर हारणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. तुमचा माझा क्रमांक जर जिंकलेल्याच्या यादीत असेल तर पाठ थोपटून घ्या, कारण विवाहाच्या जुगारामध्ये जिंकण्याचं सौभाग्य देवाच्या बापाला सुद्धा भेटलेलं नाही. देवाचा बाप पत्नी चुकीची निघाली म्हणून रडतोय आणि तोच परमात्मा पत्नी सदाचारी निघाली मधून वनात सुद्धा नाशिक जिल्ह्यात पंचवटीत हसतोय. हे आश्चर्य आहे जीवनाचं. वाईट वेळेतून सुद्धा चांगला आनंद निर्माण करणारी या जगामध्ये अनेक माणसं आहे. वाईटातून वाईट, वाईटातून चांगलं, कधी कधी चांगल्यातून वाईट. निवडावे तन शेती करावे, शेती करावे, शेती करावे, शेती करावे, शेती करावे, शेती करावे. निवडावे जरी दळणावो जडे, जरी दळणावो जडे, जरी दळणावो जडे. निवडावे जरी दळणावो चांगल्यातून वाईट बाजूला करावं लागतं. वेळ शिकवते माणसाला. काय हो, दळण दळायला बसलात, निसायला बसला तुम्ही महिलांनो, दळण आता गहू आपण आयते आणतो, सगळं खायचं आयतं आणतो, त्यामुळं निसण्याची पद्धत संपली. अहो बायकांना चष्मेच लागायचे नाही महाराज. का? डोळ्याला ताण आला पाहिजे म्हणतात कधीतरी. आपल्या डोळ्याला ताण येत नाही. आपण बारीक वस्तू नाही, फक्त मोठ्या मोठ्याच पाहतो. ते बारीक वस्तू, अहो जुन्या महिला अशा खडे, बरोबर काय त्यांचं बोटं चालायची, बरोबरच. धक्का लागला की पडत तो खडा त्या गव्हात दिसायचा नाही, ज्वारीत दिसायचा नाही. जुन्या महिलांना बरं का. आता ज्या पोरींना तुम्ही जर सांगितलं दळण नीस, आता परवा मला एक बाई बाजारात भेटली, तिच्या पोराचं लग्न झालं, सून घेऊन आली ती बाजारात, आणि बाजारात दर्शन घेतलं माझं. बाबा आले नाही तुम्ही? म्हटलं मला जमलं नाही बुवा. असू द्या असू द्या, ही आमची नवीन सून आहे. म्हटलं खूप शिकेल दिसतात ताई. हो म्हणे खूप शिकेल आहे. पण तुम्हाला कसं समजलं बाबा? म्हटलं खाली टमाटे ठेवले आणि टमाटेवर आलू ठेवले तेव्हाच माझ्या ध्यानात आलं की चांगली शिकेल आहे. तिला काही कळणार आहे ते दळण बिळण. आता जातं नाही, दळण नाही, ते आपण जुनं ऐकायचं. दळण दळीते सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊनी स्वरात दासी जनीच्या घरात. तिथं दळण दळावं.
जात्याच्या 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 मुखी घालिते ग मोत्याचे दाणे जात्याच्या चंद्र सूर्य हे तुझेच डोळे. काय जनाबाईची काय काय वचन आपल्याला जनाबाईच्या संबंधात ना ऐकायला मिळतात. चला, चांगल्यातून वाईट, पण कधी कधी चांगल्यातून चांगलं निवडावं लागतं. त्यामध्ये भक्त म्हणून तुम्ही जर स्वतःला घेत असाल तर केवळ 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 वाट्याला येईल तसं भजन, वाट्याला येईल तसा सोयीचा परमार्थ तुकोबारे म्हटले तुम्ही करू नका. तुम्हाला जर तुमचा परमार्थ, तुमची उपासना फलित व्हावी असं वाटत असेल तर चालीत केलेल्या गोष्टी आयुष्यात कधी वायाला जात नाही. तुकोबारे ती भक्ताची चाकोरी काय हो? निष्ठावंत भाव ही भक्ताची चाकोरी. आणि त्यानं या निष्ठेला, या भावनेला निर्धार या शब्दात बांधावं आणि निर्धार करून आपलं भक्तत्व सिद्ध करावं. हा स्वधर्म शिकवण्याचं काम जगद्गुरु तुकोबार आहे. सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, 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 निष्ठावंत
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. किती गोड वचन आहे, लक्षात घ्या श्रोत्यांनो. तुम्ही सगळे उंच दर्जाचे श्रोते आहात. मनुष्याची लेवल खूप सुंदर असावी कीर्तन श्रवणाची. तुकोबारांच्या अभंगवाणीचा पहिला शब्द आहे निष्ठा. आयुष्यात काहीही माणसाचं वाटोळ हो, निष्ठा सोडू नका, निष्ठा निसट करू नका. निष्ठा पाहिजे भगवंतावर. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठेनं परमार्थ केला पाहिजे. टाळ वाजता बरोबर माणूस मंडपाच्याच दिशेने गेला पाहिजे. हे टाळ बारशाच्या कानावर येत आहे की श्राद्धाची येत आहे की कोणाच्या वाढदिवसाची येत आहे, हा विचार माणसाच्या मनात येऊ नये. टाळ वाजले ना मी कीर्तनात गेलो पाहिजे, याला निष्ठा म्हणतात. नाही नाही आपल्याला काय बोलावलं काय, अरे नसेल आठवण राहिली, नाही नाही आपलं काय नाव होतं का पत्रिकेत, अरे जागा नसेल पत्रिकेत, काय इतका ताण घेतोय. पण फोन तरी लागला नसेल. समजूत बदलावी लागते परमार्थामध्ये, तेव्हा निष्ठा टिकते. तशी निष्ठा टिकत नाही. निष्ठेनं पाचारण करावं आपल्याला. खरोखर जीवन यांचं निष्ठेनं भरलेलं आहे असं म्हणावं. आता आज गजानन बाबांबद्दल तुम्हाला सगळ्यांना आनंद वाटतोय की या माणसाने त्यांच्या जीवनातल्या ज्या अवस्था होत्या त्या साध्य केल्या. कोणत्या कोणत्या? अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यती. त्या 6 अवस्था सांगितल्या श्रुतिमातेनं देहाच्या. हे थकणार आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यते. म्हणजे हो अहो तरुण पोरगा भेटला की गावातले लोक भेटतात, काय बाळू अरे काही खावडतो का नाही बुंदी. वयात आलेल्या पोराला तो म्हणतो मी अख्ख्या पिंपळगावाला बुंदी खाऊ घालायला तयार आहे, पण योग तर येऊ द्या. काय अशी बुंदी घेऊन फिरू का. बार त्याचा योग आला की मग तो भेटतो, काका 26 तारखेला या. काय लग्न आहे. अरे वा जुळलं का तुझं. वा वा चांगलं झालं गड्या. लग्न झालं 6 महिन्याने लग्न झालेला भेटला. बाळू अरे काय पेळा. तो म्हणे बुंदी जिरू तर दे. 6 महिने झाले बुंदी खाल्ली, लगे 6 महिन्यात पेळा असतो का. पेळ्याला निदान 9 महिन्याचा कालावधी लागतो ना येड्या, की तुला तेही कळत नाही. मग तो म्हणतो काका आहे आहे अस्ति आहे. बरं पोरगा झाला की भेटतो, काका पेढा घ्या. काय जायते पोरगा आलं जन्माला. अरे वा वा. 3ऱ्या वाढदिवसाला त्यानं विशाल महाराज खोलेंचं कीर्तन ठेवलं. आणि तो गिऱ्हाईक ते विचारणारा कीर्तनाला आला. आणि ते म्हणू का कोणाच्या निमित्तानं कीर्तन आहे. अरे तुम्ही ज्याचा पेळा खाल्लाय त्याचं, म्हणजे एवढा मोठा झाला का तू. मग वर्धते स्वभाव आहे देहाचा. आधी अस्ति मग जायते वर्धते विपरिणमते मग दाढी मिशी अपक्षयते मग गुडघे जातात हळूहळू. मग अख्ख्या गावात एक दिवस चर्चा होते. टिंब टिंब गेले विनश्यती. जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा हा प्रवास. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आणि तुकोबारांच्या कीर्तनाचा विषय दया आहे. दया हा धर्म तुकोबारांनी कीर्तनात सांगितला. त्यावेळेला कीर्तन झाल्यानंतर तुकोबारांशी संवाद साधत असताना हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज छत्रपती शिवराय म्हटले, महाराज तुम्ही इतकी गोड दया कीर्तनातून सांगितली की आता असं वाटतं आयुष्यभर दयाच करावी, पुन्हा तलवारच हातात घ्यायची नाही. त्यावेळेला तुकोबारे म्हटली, राजे हा दयेचा धर्म सगळ्यांकरता सांगितला नाही मी. तुम्हाला जर दया करावी वाटत असेल तर मी सांगतो ती दया करा. दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दलन निर्दलन कंटकाचे अनिक निर्दलन कंटकाचे दयाचे हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. सरते शेवटी बा
वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लाठीकान बोलू आम्ही वर्तमान खोटे लाठीकान बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग अवघा 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 दांगड दिगाग अवघा दांगड दिगाग